नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अरविंद मासुरकर नामधारी सीड्सतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। आज 21 जानेवारी 2025 रोजी आपल्या भागातील प्रगतशील शेतकरी श्री दीपक भाऊ चौधरी यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची 2549चा प्लॉट बघत आहोत। तर या व्हेरायटीची माहिती आपण दीपक भाऊ आणि आमचे विक्रेते बंधू अनिकेत कृषी केंद्राचे संचालक अनिकेत पालटकर आणि आमचे शेतकरी बंधू यांच्या समवेत जाणून घेऊया। नमस्कार दीपक भाऊ। नमस्कार, तुमचा परिचय द्या। माझे नाव दीपक वसंतराव चौधरी, @नवरगाव, पोस्ट विराल, तहसील मोदा, जिल्हा नागपूर। तुम्ही हे नामधारी कंपनीची कुठली व्हेरायटी लावली आहे? 2549 कधी लावली आहे? सप्टेंबरमध्ये लावलेली आहे। ओके। आणि आज तारीख आहे 21 जानेवारी। आज रोजी तुमची मिरची कशी वाटली तुम्हाला? मिरची ठीकठाक आहे, रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे, कमी म्हणजे तोडायला हलकी आहे, तोडायला मार्केटमध्ये चालणारी मिरची आहे, मार्केटला चालणारी मिरची आहे, G4 मध्ये आहे। G4 आणि रोग प्रतिकार क्षमता कमी म्हणजे काय? उत्तम आहे का कशी आहे? म्हणजे याच्यावर रोग कमी येतो की जास्त येतात हे म्हणायचं आहे? रोग कमी येतो, रोग भरपूर कमी येतो बाकी व्हेरायटीपेक्षा। बाकी व्हेरायटीच्या तुलनेमध्ये रोग आणि कमी येतो। एकदम साधी औषध मारली हां. तरी काही टेन्शन नाहीये, तरी काही म्हणजे लवकर औषध बरं होऊन जाते औषध. हां, साध्या औषधाने सुद्धा पण बिमाऱ्या निघून जातात। सुरडा वगैरे काही नाही आहे ना? चिवडा वगैरे काहीच नाही। ओके। आणि मिरच्या तोडताना पाला वगैरे येतो, फांद्या वगैरे? नाही, तेवढा पाला येत नाही हां, बाकीच्या व्हेरायटीपेक्षा। बाकीच्या व्हेरायटीपेक्षा चांगली आहे चांगली आणि आहे. G4 मध्ये चालते। हो, भरपूर चांगली आहे। भरपूर चांगली आहे। भरपूर तुमच्या शेतातला माल दाखवून द्या ना थोडासा। हो. आता आपल्यासोबत आपल्या भागातील प्रसिद्ध दुकानदार अनिकेत भाऊ पालटकर आणि अनिकेत कृषी केंद्राचे संचालक हे सुद्धा हा प्लॉट बघायला आले। दादा नमस्कार। नमस्कार दादा, तुमचा परिचय द्या। मी अनिकेत कृषी केंद्र धर्मापुरी यांचे संचालक। कशी वाटली तुम्हाला ही नामदारीची मिरची एकदम व्हेरायटी? बढिया वाटली, बाकीपेक्षा ही मिरची एकदम बढिया आहे। या वर्षात तर बऱ्याचशा मिरचीला लाग नाहीये, हां। पण या मिरचीला बऱ्यापैकी जास्तीत जास्त लाग आहे मिरचीला। आणि रोग प्रतिकार क्षमता कशी आहे? रोगप्रतिकारक शक्ती एकदम बढिया आहे। आम्ही 2-3 लोकांना ज्या मिरची दिली, कास्तकार एकदम सॅटिस्फाय आहे सर, कास्तकार एकदम समाधानी आहेत। समाधानी, एकदम आणि समाधानी. यावर्षी एकदम तापमान कमी झालं होतं, 7-8 डिग्रीमध्ये सुद्धा प्लॉट चांगले तग चांगले. धरून आहेत आणि रोगप्रतिकार क्षमता पण उत्तम आहे, उत्तम आहे, एकदम बढिया मिरची आहे। एकदम बढिया आहे। बाकीच्या तुम्हाला मिरच्या- काय वाटली? म्हणजे G4 मध्ये बसते का ही व्हेरायटी? हो सर, बसते, एकदम मस्त आहे। दिल्लीचा आम्ही पण मिरचीचा बिझनेस करतो हां, आणि लांग चालणारी मिरची आहे सर ही। लांब चालणारी लांब मिरची आहे, चालणारी मिरची आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम व्यापाऱ्याला नाही। पण एकदम आवडलेली मिरची आहे सर ही. आवडली आहे ना? हो. थोडा माल दाखवा ना दादा। हे बघा सर, मालच आहे बघा। बघा, माल असा पानांनी एकदम झाकलेला आहे चौधरी भाऊंच्या शेतामध्ये। बघा, नामधारी 2549। बघा, झाड असे मालांनी भरलेले। दादा तुमचा परिचय काय आहे? तुमचं नाव सांगा ना। मी राजकुमार भोयर। कशी वाटली तुम्हाला ही मिरची नामदारीची? ही मिरची चांगली आहे आणि लागवड चांगली आहे हिला। लागवड चांगली आहे, हो, रोगप्रतिकार क्षमता कशी वाटली? चांगली आहे, चांगली आहे, हलक्या दवाईने बी येतो हे। हलक्या दवाईनं पण येते। तुमचं काय मत नियोजन राहील पुढच्या वर्षी या व्हेरायटी या बद्दल? व्हेरायटीला चांगलीच राहील, चांगली राहील? व्हेरायटीला माल नाही आहे। बाकीला माल नाही आहे। हो, तुम्हाला पुढच्या वर्षी तुमचं काय मत राहील? लावाल की काय? हो, तुम्ही लावा नाही। लावणार ना तुम्ही? नामदारी 2549 बघा, अप्रतिम असा माल दीपक भाऊच्या शेतामध्ये। दीपक भाऊच्या शेतामध्ये 2549ला मिरच्याच मिरच्या। धन्यवाद दीपक भाऊ, नमस्कार। नमस्कार, धन्यवाद।
नामधारी 25 सेकंद.